हरिओम. बात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकाणा सरळ, मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल असतील. अनुमटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती प्रयत्न असेल. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठी. आणि सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत उच्चार. ओम. प्रार्थना. हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर.
आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमंथन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरिओम, स्वागत आहे. विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन सुरुवातीला आणि करूया आपण आपल्या पावलांची लूजनिंग. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात मागे असतील, पाठीचा कणा सरळ. दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे, रिलॅक्स करायचे. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. बरोबर. आणि आता अंगठा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोट, चौड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड. ओपन करायचा आहे, मग 4 बोट फोल्ड करूया, त्याच्यावर अंगठा ओपन करायचा आहे. अंगठा फोल्ड करूया आणि मग 4 बोट ओपन करूया. 4 बोट फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ओपन करायचा. आणि आता पावलं जी आहेत ही श्वास घेत स्वतःकडे खेचून घ्यायची आहेत, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, बरोबर, श्वास सोडत खाली. मध्यभाग घेऊन थांबायचंय आणि रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे 1 2 3. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1 2, बरोबर, 3. मध्यभागी येऊन थांबायचंय. आपल्या हातांची पकड जी आहे ही आता उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची आहे. उजव्या गुडघ्याच्या खाली श्वास घेत उजवा गुडघा म्हणजे उजवा जो पाय आहे, श्वास घेत फोल्ड करायचा आहे, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, पाऊल जमिनीला घासत, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. 1. मोठं वर्तुळ पायाने. 2 3. विरुद्ध बाजूने पुन्हा पाय वर अँटी क्लॉकवाईज. 1 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण मोठं वर्तुळ करून झाल्यानंतर थांबायचंय, उजवा पाय सरळ करायचा. हीच कृती विरुद्ध बाजूने. आपल्या हाताची पकड आता डाव्या गुडघ्याच्या खाली असेल. डावा पाय श्वास घेत फोल्ड करूया, बरोबर, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 2. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करायचंय आणि ते डावा पाय 45 डिग्री वर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. बरोबर. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. 1 2, बरोबर, आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं, पाय खाली, पाय सरळ आणि विश्राम. एक श्वास थांबल्यानंतर साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर, हातांच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. अंगठा आतमध्ये आणि मग 4 बोट फोल्ड करायचे. पुन्हा ओपन करायचं, स्ट्रेच द्यायचा आहे. 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा. बरोबर. पुन्हा ओपन करायचंय, स्ट्रेच करायचंय, अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळवायची आहे. आणि आता मनगटामधून हालचाल, खाली वर 1, खाली वर 2, खाली वर 3. बरोबर. आता हाताची मुठी जमिनीला समांतर, रोटेशन क्लॉकवाईज मनगटामधून 1 2 3. अँटी क्लॉकवाईज 1 2 3. बरोबर. हाताच्या मुठी सोडून द्यायच्या. हाताचे तळवे जमिनीला समांतर येतील, मग ते सिलिंगला समांतर,
दोन्ही हातांची बोटं खांद्यावर, दोन्ही कोपरं जॉईंट. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक. आपण इथे वेळेअभावी फक्त 3 वेळा घेतोय, पण घरी प्रॅक्टिस करताना 5 वेळा करण्याचा प्रयत्न करा. 2, 3. विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2, बरोबर. 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. संपूर्ण आपल्या हाताकडे लक्ष, खांद्यापासून ते हाताच्या बोटापर्यंत. डोळे अलगद मिटलेले आहेतच, चेहरा शांत आहे. श्वासाची गती नैसर्गिक चालू आहे का हे आपलं आपण तपासून पाहूया. आणि बंद असलेल्या डोळ्यांनीच आपल्याला नेक रोटेशन करायचंय. आपल्याला हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. आणि आता सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. मान सावकाश सरळ करायची. छान. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन वेळा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. थोडा वेळ विश्रांती. आता आपण एक नवीन आसन बघणार आहोत, वृषभासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. फक्त ज्यांना स्लिप डिस्क किंवा कमरेची दुखणी असतील त्यांनी फक्त पुढे झुकताना काळजी घ्यावी किंवा पुढे झुकणं टाळायचं. बाकीच्या त्यात आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. उजवा जो पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. आणि डावा पाय जो सरळ आहे ना, आपण उपडी मांडी कशी घालतो तशी उपडी मांडी घालायची डाव्या पायाची. उपडी मांडी घालतो ना आपण त्याप्रमाणे. फक्त आता ह्या ज्या टाचा आहेत ना आपल्या दोन्ही पायांच्या, त्या एका सरळ रेषेमध्ये येतील एवढा आपल्याला तो डावा पाय जो आहे तो पाऊल ऍडजस्ट करायचा. आपल्या टाचा किंवा पावलं एका सरळ रेषेमध्ये येतील असं आपल्याला ऍडजस्ट करायचं. बरोबर. हिप जॉईंट्सला इथे थोडासा आपला स्ट्रेच येतो. आपण डावा पाय फोल्ड केलाय त्यामुळे डाव्या हिप जॉईंट्सला थोडासा प्रेशर असेल. आता दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या गुडघ्यावर ठेवा. थोडस उजव्या साईडला वळा. डोळे अलगद मिटून घ्या. बंद डोळ्यांनी पूर्णपणे आपल्या आकृतीबंध आपण तपासूया. गाडी डाव्या पायाकडे जायची. तिथे आलेला थोडासा स्ट्रेच, त्याकडे लक्ष. चेहरा शांत असेल. आणि आता पुढची कृती. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. आता ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी फक्त पुढे झुकू नका. बाकीच्यांनी एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण नतमस्तक. मनोमन आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करूया आणि आपल्या मनामध्ये भक्तिभाव, लीनभाव, सरेंडर, आपली जी कोणी इष्ट देवता आहे, जे कोणी गुरु तुम्ही मानत असाल त्या गुरूंचं स्मरण आणि त्यांना आपण वंदन करतोय हा भाव आपल्या मनामध्ये नमन मुद्रा. 1 ते 2 श्वास थांबायचं आणि मग सावकाश उलटचाल करताना आधी कपाळ वरती येईल आणि मग श्वास घेत घेत दोन्ही हात वर. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. दोन्ही हात गुडघ्यावरती येतील आणि सुरुवातीला आपण डावा पाय सरळ करूया आणि मग उजवा. थोडा वेळ विश्रांती. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता उजवा पाय आपल्याला उजवा पाय झाला ना, डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला आणि मग उजवा पाय उपडी मांडी घातल्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचं. दोन्हीही पावलं एका सरळ रेषेमध्ये येतील एवढा आपल्याला उजवा पाय ऍडजस्ट करायचा आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर.
थोडस डाव्या साईडला वळायचंय. डोळे अलगद मिटून घेऊया. संपूर्णपणे रिलॅक्स. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचे डाव्या दिशेने. कपाळ आणि जोडलेले हात जमिनीवर. मनोमत आपल्या आई वडिलांचं स्मरण, त्यांना वंदन आणि नैसर्गिक श्वास प्रश्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा, यथाशक्ती थांबायचा आहे. आणि उलट चाल करताना सुरुवातीला डोकं वर घे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली, दोन्ही हात गुडघ्यांवर. आणि आता उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आणि मग डावा. विश्रांती. आणि आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय आणि मग डावा पाय. सीटचा भाग थोडा वर उचलायचा आणि मग पुन्हा तो पायांवर ठेवायचा, म्हणजे बरोबर टाचांच्या मध्ये येतो. हातांची ज्ञान मुद्रा. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. संपूर्ण शरीर रिलॅक्स असेल. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. मेडिटेटिव्ह आसन आहे. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. पुन्हा एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत ओमचा उच्चार मनातल्या मनात. डोळे उघडायचे आणि आता आपण करणार आहोत मार्जरासन. आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर असेल. आपल्याला माहितीये कसं घ्यायचंय ते. सीटचा भाग आधी पायांवर येऊ देत. उजव्या हाताच्या आधाराने आपल्याला डावा पायाचा गुडघा ऍडजस्ट करायचा आहे. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचंय आणि उजव्या हाताची जी बोट आहेत त्याप्रमाणे डावा पाय ऍडजस्ट करायचा. बरोबर. आता दोन्ही हातांची कोपरे जी आहेत ही आपल्या दोन्ही गुडघ्याला लावून घ्या. उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला, डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याला. खांदे रिलॅक्स. हाताची पाचही बोट जुळलेली आहेत. आणि आता खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आता ज्यांना मनगटाचा त्रास आहे त्यांनी थोडंसं प्रयत्न यथाशक्ती करा. जर मनगटावर जास्त प्रेशर आलं तर आसन सोडायला हरकत नाही. आणि आता करूया मार्जरासन भाग 1. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपली मान सिलिंगच्या दिशेने जाईल. नजर आपली सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. खांदे रिलॅक्स असतील. चेहरा शांत. पाठकणाला आलेला अंतर्वक्र आकार त्याकडे लक्ष. गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना आलेला ताण. या सगळ्याची आपण देहधारणा म्हणजे आपल्या आकृतीबंधाचा आपण मागोवा घेतोय. आणि श्वास प्रश्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. बरोबर. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली मान आता मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आणि मार्जरासन भाग 2 करण्यासाठी पुन्हा एकदा श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. आता बघा पाठीचा कणा कमानीसारखा आकार त्याला मिळतोय, प्राप्त झालेला आहे. गळ्यापासून पोटापर्यंत प्रेशर आहे. एक आवर्तन दीर्घ श्वासानंतर यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी. नजर पुन्हा दोन्ही हातांच्या मध्ये असते.
तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्यायची आहे आणि मग उजवा हात जो आहे हा सरळ करायचा आहे समोर. उजवा हात समोर सरळ करा आणि मागून डावा पाय सरळ करा. उजवा हात समोरून ताणण्याचा प्रयत्न आणि डावा पाय मागून ताणण्याचा प्रयत्न. नजर आपली उजव्या हातांच्या बोटांकडे. कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स साधणार त्रिपाद मार्जरासन. खांदे रिलॅक्स असतील, पोटाचे स्नायू सुद्धा रिलॅक्स आणि नैसर्गिक श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. 1 2 3 4 5. छान. सावकाश उजवा हात खाली, डावा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजू. आता डावा हात समोर असेल, उजवा पाय मागून ताणायचा आहे. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर, छान. त्रिपाद मार्जरासन. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. 1 2 3 4 5. उलट चाल. डावा हात खाली, उजवा पाय खाली. दोन्ही गुडघे जुळून घ्या. सीटचा भाग पायावर येऊ देत. वज्रासनामध्ये स्थिर, डोळे बंद. मार्जरासन आणि त्रिपाद मार्जरासन या दोन्हीही आसनांचा जो काही परिणाम झालाय आपल्या शरीरामध्ये त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. श्वासाच्या गतीकडे लक्ष असेल. वाढलेली आहे की संथ आहे. आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ करा आणि एका कुशीला वळून पाठीवर विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर आहे. विश्रांती, रिलॅक्स. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. करूया सायकलिंग. दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घ्या आणि एकेका पायाने सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्रीवर. स्टॉप करायचंय. दोन्ही हात सुद्धा वर घ्या. हातापायांचे तळवे सिलिंग कडे असतील. हा, आणि आता एकत्रित श्वास घेत हात पाय लांब करायचे. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, पसरवा. बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर. थांबायचंय आणि सावकाश हात आणि पाय नियंत्रित जमिनीवर येऊ. अगदी सावकाश. विश्रांती. आपल्या पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. करणार आहोत उत्तान ताडासन. त्याची स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे विरुद्ध बाजूला, मागच्या बाजूला असतील. आणि दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता एकत्रित आपल्या दोन्ही हातापायांना ताण द्यायचंय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर ताणायचे आहेत. दोन्ही पाय जमिनीच्या दिशेने ताणायचे आहेत. जर हातांची बोटं इंटरलॉक करून ताण व्यवस्थित येत नसेल तर दोन्ही हातांची बोटं सोडून द्या. हात समोरासमोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि संपूर्ण शरीराला खेच. ताण द्यायचा आहे. ताण ताण ताण. जास्तीत जास्त स्ट्रेच 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 स्ट्रेच. आपले हात डोक्याच्या दिशेने ताणायचे आहेत, पाय जमिनीच्या दिशेने. स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. दोन्ही हात खाली, दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. करणार आहोत आज आपण
उत्तान वक्रासन. याच्यामध्ये एक व्हेरिएशन आहे. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. हाताचे तळवे जमिनीवर असतील, खांदे रिलॅक्स असतील. आणि उजवा जो पाय आहे हा 90 अंशापर्यंत वर उचला. उजवा पाय 90 डिग्री वर उचला आणि तो डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि मान आपली उजवीकडे. उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आणि मान उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. खांदे रिलॅक्स, कमरेचे स्नायू रिलॅक्स, डोळे बंद. आणि थोडासा कैची सारखा आकार प्राप्त होतो आपल्या दोन्ही पायांना. आणि आता बघा विरुद्ध बाजूने म्हणजेच आपल्या पाठीच्या कण्याला, कमरेच्या इथे आलेला पीळ, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर आणा, 90 डिग्री वर. आणि नियंत्रित जमिनीवर सावकाश खाली ठेवा. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. आहे तो श्वास सोडून द्या. पुन्हा एक श्वास भरून घ्या, तोही श्वास सोडा. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात आपले खांद्यातून सरळ आहेत, आडवे. आणि आता डावा पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि तो उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे. पाऊल जमिनीवर लावा आणि आपली मान जी आहे ही डावीकडे असेल. डाव्या हाताच्या पलीकडे किंवा मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. आणि आता विरुद्ध बाजूने आलेला ताण, पीळ याकडे लक्ष. खांदे रिलॅक्स, कमरेचे स्नायू रिलॅक्स, जोड श्वासाची. 1 2 3 4 5. उलटता. सावकाश पुन्हा डावा पाय 90 अंशापर्यंत वर येईल, नियंत्रित जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती. टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. खांदे, पोटाचे स्नायू रिलॅक्स. बरोबर. आणि आता एक पाय सरळ, एक पाय फोल्ड करूया. थोडीशी मुवमेंट. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. आणि पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि दोन्ही पाय फोल्ड करा आणि सरळ करा. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. फोल्ड करूया, सरळ करूया. थांबायचंय आणि करणार आहोत आपण सुलभ भुजंगासन. पुन्हा डोळे, आपले हात खाली घ्यायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ घ्या आणि कपाळ जमिनीवर टेकवा. तिथल्या तिथेच आपण सुलभ भुजंगासन करतोय. दोन्ही हातांची कोपरं छातीच्या रेषेमध्ये असतील. हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही पाय मागून जुळलेले आहेत. पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि आता आपल्याला हाताची कोपरं न उचलता ती जमिनीवर तशीच ठेवायची आहेत. फक्त आपलं कपाळ, नाक, हलवटी, गळा आणि छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर आपली सिलिंगकडे. तोंड बंद. श्वास चालू. बरोबर, छान. गाडी श्वासाकडे आहेत. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. 1 2 3 4 5. उलटचा. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली. विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आधी.
आणि मग बैठक स्थितीमध्ये या. सावकाश एका कुशीला म्हणून बैठक स्थितीमध्ये या. आज आपण सूर्यनमस्कार पाहणार आहोत. सूर्यनमस्कारामध्ये एकूण 12 स्टेप्स असतात. तर फक्त हे कोणी करू नये तर ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास म्हणजे अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी असेल तर हे आसन करणं टाळायचं आहे. तुम्हाला कांचनताई हाय ब्लड प्रेशर आहे ना? तुमच्या गोळ्या गोळ्या चालू आहेत का की आता नॉर्मल आहे? नॉर्मल आहे ना? ओके. हा, मग आता फक्त ज्यांच्या म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे हाय ब्लड प्रेशरची किंवा अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी नुकतीच झाली असेल आणि हृदयविकाराचा त्रास असेल तर सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. का? कारण की सूर्य जो आहे हा ऊर्जेचा प्रतीक आहे. आपल्याला ऊर्जा मिळते सूर्यामुळे, बरोबर? आणि जेव्हा आपण हे नमस्कार घालतो तेव्हा आपल्या श्वासाची गती थोडीशी वाढते, थोडंसं प्रेशर येतं आपल्या या भागाकडे म्हणजे हृदयाकडे येतं, कारण की इथे आपलं संपूर्ण शरीर जे आहे हे स्ट्रेच होत असतं. म्हणून फक्त यांना या विकारांचा ज्यांना त्रास आहे त्यांनी फक्त म्हणजे जिथे आपण 4-5 घालतो तिथे त्यांनी एकच सावकाश घालावा, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्याने, ज्यांची ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्यासाठी. बाकी सूर्यनमस्कार जे आहेत हे सर्वांग सुंदर असं हे आसन आहे किंवा हे नमस्कार आहेत. जर आपल्याला नेहमी साधना करायला जमत नसेल तर तुम्ही 4 ते 5 सूर्यनमस्कार जरी घातलेत आणि तुम्हाला रोजची साधना करायला नाही जमलं तरीही चालेल, कारण की इथे सगळ्या प्रकारे आपली बॉडी स्ट्रेच आणि बेंड होत असते. एकूण 12 स्टेप्स आहेत. ह्या स्टेप्स कशा आहेत ह्या मी तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करणारच आहोत. सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ही आपली गायत्री मंत्रापासून होते. रोज आपल्याला गायत्री मंत्राने आपल्या सूर्यनमस्कार घालायचे आहेत. आणि ह्याची जी काही माहिती आहे किंवा शारीरिक काय जे फायदे आहेत हे मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहेत आणि त्याचबरोबर एकूण 12 स्टेप्स जे आहेत त्या सुद्धा पाठवणार आहे. डायबिटीज वाले सूर्यनमस्कार आपण थोडंसं अजून 2-3 दिवसांनी घेऊ. आधी हे ट्रेडिशनल वाले समजू देत व्यवस्थित, मग आपण डायबिटीज वाले सुद्धा बघू एकदा कसे करतात ते. तर आता आधी बघून घेऊया सूर्यनमस्कार कसं करतात. इथे आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं असतं सूर्यनमस्कार जेव्हा आपण करतो त्यावेळेला. आता आता मी गायत्री मंत्र बोलत नाही, आपण जेव्हा एकत्र करू तेव्हा बोलू. माझा व्हिडिओ डिस्टर्ब होईल. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. पूर्वस्थिती म्हणजे दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. ही आहे आपली पूर्वस्थिती. सुरुवात जी आहे ही आपली नमस्कार आसनापासून होते. म्हणजे पहिलं जे असतं ते नमस्कार आसन. बघा हाताची कोपरं जमिनीला पूर्णपणे समांतर आहे. त्याच्यानंतर 2 हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि नजर आपली हातांच्या बोटांवर. 3 हस्त पादासन. दोन्ही हात खाली आपल्या तळव्यांच्या इथे पायाच्या इथे. 4 उजवा पाय मागे न्यायचा. 4 उजवा पाय मागे नेलाय, त्याच बघा सिलिंगकडे आहे आणि गुडघा आपला जमिनीवर आहे. नजर आपली सिलिंगकडे. 4 अश्व संचलनासन. 5 चतुरंग दंडासन. डावा पाय सुद्धा मागे न्यायचा, त्याचा बघा त्याचा जमिनीपासून वर आहे. पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. हे झालं 5 चतुरंग दंडासन. 6 चवड्याचा भाग आपला जमिनीवर आहे, दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर आहेत, बरोबर? त्याच्यानंतर 2 गुडघे. आता एकूण 6 अंग जमिनीवर आहेत. कुठली कुठली? 2 हात, 2 हातांचे तळवे, 2 पायाचे चवडे आणि आपले 2 गुडघे. आणि मग आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग. एकूण आपल्या शरीराची 8 अंग जमिनीवर टेकतात, म्हणून ह्याला साष्टांग नमस्कार किंवा अष्टांगासन असं म्हणतात. हे झालं 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन. इकडे टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांवर. 8 पर्वतासन. 9 मगाशी आपण उजवा पाय मागे नेला होता, आता तोच पाय आपल्याला पुढे घ्यायचा आहे. उजवा पाय पुढे आणि आता बघा डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर आहे, टाच आणि नजर सिलिंगकडे. 9
अश्वसंचलनासन. 10 डावा पाय पुढे हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. आणि 12 नमस्कारासन. जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपल्या श्वासाची गती वाढते, म्हणून मुखभोवती करायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, हात आपले गुडघ्यावर ठेवायचे, नजर आपली खाली असेल आणि नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. ती फुंकर आपल्या पावलापर्यंत जाईल, या प्रकारे. ठीक आहे. आता इकडे आपण उजवा पाय मागे नेला, उजवाच पाय पुढे आणला, हा झाला आपला एक. आणि जेव्हा आपण डावा पायाने हे करतो तेव्हा आपला एक सूर्यनमस्कार पूर्ण होतो. ठीक आहे, सुरुवात करूया. मग दंड स्थितीमध्ये यायचं, उठून उभं राहायचंय, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, विश्रांती. सूर्यनमस्कार आधी आपण थोडस स्ट्रेचिंग करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात समोर घ्या, हाताचे तळवे एकमेकांच्या जवळ समोरासमोर असतील. बरोबर. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे वळायचंय, उजवीकडे मागे वळायचंय, नजर आपली उजव्या हाताकडे मध्यभागी, मग डावीकडे मागे वळायचं, नजर आपली डाव्या हाताकडे असते मध्यभागी. अशा प्रमाणे आपण एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. बरोबर. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. पुन्हा दोन्ही हात सोड, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफा, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे वळायचं, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 4 5 6 7 8. बरोबर. 9 10. मध्यभागी येऊन थांबायचं, दोन्ही पाय जोडून घ्या, एक श्वास भरून घेऊया, हाताची बोटं सोडून द्यायची, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत दोन्ही हात खाली होते, विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आणि आता सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घेऊया. आपल्या बंद डोळ्यांसमोर सूर्य देवता पाहण्याचा प्रयत्न. आता संध्याकाळची वेळ आहे, तरीही मनामध्ये आपण एक असं चित्र रेखाटूया की डोंगरावरून नुकताच सूर्य उगवत आहे. सूर्य देवता ही सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे. संपूर्ण जगाला प्रकाशमान आणि ऊर्जा देण्याचं काम सूर्य करत असतो. त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा, म्हणून आपण ह्या सूर्याची प्रार्थना करीत आहोत. मनोभावे वंदन आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. डोळे उघडायचे आहे. एक नमस्कारासन जी आपण स्थिती घेतलीच आहे. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन, दोन्ही हात खाली. बरोबर. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, टाच आणि नजर सेलिंग. 4 अश्वसंचलनासन. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, नजर दोन्ही हातांच्या मध्ये, थोडासा सीटचा भाग खाली घ्या. अमिताताई, तृप्तीताई तुम्ही खूपच खाली घेतला, थोडासा वरती घ्या. बाकी कांचनताई तुम्ही ठीक आहे. हा हा आता बरोबर आहे, आता बरोबर आहे, दोघींचंही बरोबर आहे. छान. आणि 6 अष्टांगासन. आपले 2 गुडघे जमिनीवर टेकवा, आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन, नजर सेलिंगकडे. बरोबर. छान.
8 पर्वतासन. आता टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. दोन्ही नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांवर. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे घेऊया, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, टाच आणि नजर सिलिंगकडे. 9 अश्वसंचलनासन. 10 डावा पाय पुढे, हस्तपादासन. 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नजर हातांच्या बोटांकडे, हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. पुन्हा पूर्वस्थिती. हात जोडून घेऊया. ओम भानवे नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे, अश्वसंचलनासन. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच नजर सिलिंगकडे. 5 उजवा पाय मागे, चतुरंग दंडासन. हा छान, बरोबर. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. 6 दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन, नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन. त्याचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच नजर सिलिंगकडे. 10 हस्तपादासन. उजवा पाय पुढे घ्या. 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आता ज्यांना दम लागला असेल काही थांबायला हरकत नाहीये. आपण अजून एक सूर्यनमस्कार करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. एक म्हणजे एकदा उजवीकडून आणि एकदा डावीकडून. ओम सवित्रे नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. बरोबर. 4 उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. आणि आता आपलं आपण तपासून पहा, गुडघा, टाच आणि नजर. 5 डावा पाय मागे, चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. गुडघा जमिनीवर, हनुवटी किंवा कपाळ आणि छातीचा भाग. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आणि आता एक शेवटचा पूर्वस्थिती. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे, अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. नजर पायांच्या अंगठ्यांकडे. 9 डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. मुख झोपी. नाकाने श्वास घ्या, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. स्थितीमध्ये आज सूर्यनमस्कार केले, त्यामुळे कदाचित बॉडी पेन होऊ शकतं, कारण की आपल्या शरीराला सवय नसते स्ट्रेचिंगची जास्त, त्यामुळे कदाचित बॉडी पेन होऊ शकतं. नॉर्मल आहे, कारण की आपण नकळत स्नायू थोडेसे रिजिड करतो या आसनांच्या प्रॅक्टिस करत असताना, त्यामुळे थोडंसं होईल, पण नंतर प्रॅक्टिस ठेवा, रोजच करा, म्हणजे बॉडी पूर्णपणे फ्लेक्झिबल होईल.
आणि आता पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. बरं, तर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे ना, त्यांनी सूर्यनमस्कार झाल्यानंतर उजवी नाकपुडी बंद करायची आणि डावीने श्वास घ्यायचा, सोडायचा. म्हणजे आपली चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करायची, म्हणजे जो वाढलेला श्वास आहे तो थोडासा आटोक्यात येईल. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना. ज्यांना लो बीपी आहे त्यांनी काहीही करू नका, आहे तसेच राहा. ठीक आहे, ह्या छोट्या छोट्याशा ट्रिक असतात. बरं, आज आपण एक मुद्रा बघणार आहोत, जी म्हणजे प्राणमुद्रा. जसं आता आपल्याला ऊर्जा तर मिळालेलीच आहे सूर्यनमस्काराने, तर आपली प्राणशक्ती जी आहे ही अजून ऍक्टिव्हेट किंवा अजून आपल्या पूर्ण शरीरामध्ये तो संचलन व्यवस्थित होण्यासाठी, आपला श्वसन मार्ग अधिक कार्यक्षम होण्यासाठी कुठली आपल्याला मुद्रा करायची असते, तर ती म्हणजे प्राणमुद्रा. सोपी आहे, तुम्हाला शेअर करते इथे, मग आपण करूया एकत्रित. पहिली जी 5 बोटं आहेत त्यातलं करंगळी आणि आपली रिंग फिंगर ती फोल्ड करायची, दुमडायची, आणि तिचं टोक आणि अंगठ्याचे टोक आपल्याला एकमेकांना जुळवून घ्यायचे. ही आहे आपली प्राणमुद्रा. बरोबर. बाकीची 2 बोटं आपली सरळ असतील आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेत. हा, बरोबर, छान. तिचा खूप सारा उपयोग आहे, खूप सारे फायदे आहेत या मुद्रांचे जेव्हा आपण करतो त्यावेळेला. पण ज्याचा महत्वाचा जो फायदा आहे तो मी तुम्हाला आता सांगते, की याच्याने आपली प्राणशक्ती सुधारते, आपलं कॉन्सन्ट्रेशन आपलं खूप चांगलं राहतं, आपले डायजेशन वगैरे जे आहेत ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होतात. पोटाचे जे विकार आहेत ते सुद्धा याच्याने कमी होतात. सुरुवात करूया. आता बैठक स्थिती तुम्ही साधी मांडी, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालू शकता. म्हणजे तुम्हाला ज्या स्थितीमध्ये बसणं थोडा वेळ अधिक सोपं होईल ती तुम्ही स्थिती घ्या, काही हरकत नाहीये. मध्ये जर तुम्हाला बैठक बदलायची असेल तर बदलू शकता. आता करायचं आहे, दोन्ही हात समोर असतील आणि आता आपली करंगळी आणि रिंग फिंगर फोल्ड करा. त्या 2 बोटांची टोकं अंगठ्याच्या टोकाला लावून घ्या. बाकीची 2 बोटं सरळ असतील, जुळलेली असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात आपल्या मांडीवर. हाताची कोपरे जी आहेत ही शरीराच्या जवळ असते. बरोबर, छान. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव आपल्या श्वासाकडे. चेहरा शांत आहे, प्रसन्न आहे. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबा. 1 2 3 4 5. मंद गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. संपूर्ण श्वास सोडून द्या आणि त्या स्थितीमध्ये सुद्धा थांबा. 1 2 3 4 5. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या आणि थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. कम्प्लिटली ब्रीथ आउट आणि थांबा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद म्हटलेले तसेच ठेवायचे आहेत, कुठेही घाई न करता. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. 3 आवर्तन अनुलोम विलोम. डोळे अलगद मिटलेले आहेतच, उजवी नाकपुडी बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक.
डावी बंद, उजवीने संथरे चक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरे चक. दुसरा उत्तर, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथरे चक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरे चक. आणि आता एक शेवटचा वर्ग, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथरे चक, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, आणि डावीने संथरे चक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत, शरीर मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. आज आपण बघणार आहोत उज्जाई प्राणायाम. या प्राणायामाचं वैशिष्ट्य असं आहे की जे लोक सतत बोलत असतात, म्हणजे ज्यांना बोलण्याची सतत काम असतं, किंवा म्हणजे सूत्रसंचालन किंवा निवेदक वगैरे जे असतात ना, किंवा जे गायक आहेत, तर त्यांच्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. हा कोणी करू नये तर ज्यांना कंठाचा त्रास आहे, म्हणजे टॉन्सिलचा त्रास आहे, घशामध्ये सूज असेल, तर त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. हा अतिशय खूप छान आणि एक वेगळाच आपल्या आवाजामध्ये एक वेगळाच बदल होतो ज्या वेळेला आपण हा प्राणायाम करतो त्यावेळेला. फक्त हा समजायला थोडासा कठीण, म्हणजे हा स्वअनुभूती आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगणार, पण तुम्ही कसं करताय हे तुमच्यावर. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं, जेव्हा आपण श्वास घेतो त्यावेळेला आपल्याला कंठ संकोच, म्हणजे आपल्या गळ्याचे जे स्नायू आहेत ते थोडेसे कॉन्ट्रॅक्ट करायचे आहेत, आणि आपल्याला घर्षणयुक्त आवाजाने रेचक करायचे. म्हणजे जी श्वास घेताना आपण हवा जी भरून घेतो नाकावाटे आपल्या घशापर्यंत, त्या हवेचं आपल्याला घर्षण करून ती हवा बाहेर सोडून द्यायची. मग जेव्हा आपण ते घर्षण करतो तेव्हा आपल्या घशाला एक थोडासा हलकासा एक प्रेशर आणि तो आवाज येतो. म्हणजे घोरताना कसा आवाज येतो माणसांचा, त्याप्रमाणे हा आवाज असेल, घर्षणाचा आवाज. तर हे एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते, बघा तुम्हाला आवाज येतोय का, आणि मग त्याप्रमाणे आपण पुढची आवर्तन करू. फक्त जेव्हा पहिल्यांदा आपण करतो तेव्हा घशाला खवखवतं, असं वाटतं की आता आपण पाणी प्यावं, खोकला येतो, तर थोडंसं पाणी वगैरे प्यायला हरकत नाहीये. जे नवीन करतायत, ज्यांना माहिती नाहीये हा प्राणायाम कसा असतो, तर त्यांनी जर आपल्याला असं वाटलं पाणी प्यावं, तर पाणी पिऊन प्यायला हरकत नाहीये. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवते, बघा तुम्हाला समजतंय का. म्हणजे इथे आपल्याला हातांची ज्ञानमुद्राच करायची आहे. दीर्घ श्वास भरून घ्यायचा, आपल्या घशाच्या स्नायूंचं थोडंसं कॉन्ट्रॅक्ट करायचं, आकुंचन करायचं, आणि श्वास सोडताना घर्षणयुक्त आवाजाने श्वास सोडायचा. आलाय का तुम्हाला आवाज? म्हणजे इथे जो आहे ना थोडासा आपल्याला प्रेशर येतो, आणि त्या प्रेशरने आपल्याला तो आवाज, म्हणजे तो श्वास जो आहे हा सोडायचा आहे. ठीक आहे, करूया प्रयत्न. हातांची ज्ञानमुद्रा करा, पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्यायचा, कंठ संकोच, घशाच्या स्नायूंचं थोडस संकोच करायचंय, आणि घर्षणयुक्त आवाजाने रेचक. समजलाय का तुम्हाला? फक्त अंगठा करून मला सांगा की घर्षणयुक्त रेचक झालंय का. फक्त अंगठा करून सांगा. ओके, कांचनताई तुमचं झालंय. ओके, तृप्तीताई तुमचंही झालंय. अमिताताई तुमचं झालंय. ओके, गुड. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी
कृपया करताना व्यवस्थित करा. घशाला जास्त ताण देऊ नका जर सूज किंवा टॉन्सिलचा त्रास असेल तर. ठीक आहे. आणि आज पण अजून पुढची 3 आवर्तन आपल्याला करायचे आहेत. पुन्हा डोळ्यालगत मिटून घेऊया. खोलवर दीर्घ पूरक, कंठ संकोच आणि रेचक करताना घर्षणयुक्त आवाजाने रेचक. खोलवर दीर्घ पूरक, कंठ संकोच आणि घर्षणयुक्त आवाजाने रेचक. एक शेवटचं आवर्तन करूया. खोलवर दीर्घ पूरक, कंठ संकोच आणि घर्षणयुक्त आवाजाने रेचक. घर्षणामुळे आपल्या घशाच्या इथे थोडस तुम्हाला खवखवल्यासारखं वाटत असेल, म्हणून याला कॉम्प्लिमेंटरी आपण करूया शीतली प्राणायाम. डोळ्यालगत मिटलेले आहेतच. जिभेची पन्हाळ करायची, जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. तोंड बंद, जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन करूया. जीभ बाहेर, जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. घशामधला खवखवलेपणा कमी झालाय का हे आपलं आपण तपासूया. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातली आहे ती सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती शवासनासाठी. आज आपण शवासनामध्ये भ्रामरी प्राणायाम करणार. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल, 1 ते 1.5 फुटाचं. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटून घ्यायचे. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. बंद डोळ्यांनी आजची आपली संपूर्ण साधना आठवून पाहूया, तिचा मागोवा घेऊया. बैठक स्थितीमध्ये केलेली साधना, पाठीवर पडून, पोटावर पडून. दंड स्थितीमध्ये केलेले सूर्य नमस्कार, त्याच्या 12 स्टेप्स त्या आठवत आहेत का? त्याचा प्रयत्न करा. प्राणायामामध्ये आज आपण उज्जाई प्राणायाम पाहिला आणि केलेली प्राण मुद्रा, या सगळ्या मागोवा. आणि त्याचबरोबर संपूर्ण देहाचं निरीक्षण. शरीरातला प्रत्येक अवयव क्रमाक्रमाने शिथिल करत जायचा आहे, रिलॅक्स करत जायचा आहे. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, तिथले सगळे महत्वाचे सांधे शिथिल करून घेऊया. आपलं ओटीपोट, उदरभाग, उदरपोकळी मनाने शिथिल करून घ्यायचा आहे. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं, छोटंसं हृदय मनाने शिथिल करूया. आपले दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल शिथिल. जाणीव आपल्या पाठकण्याकडे, आपल्या सगळ्यात वरचा मणका, मधला मणका आणि अगदी तळाचा मणका. पाठकड्यांमधली ही 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विसावलेली आहे, तीही आपण मनाने शिथिल करत आहोत. जाणीव कंठाकडे, गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल.
हनुवटी ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरजी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, आपलं नाक, नाकाच्या दोन नाकपुड्या, नाकाचा शेंडा, शिथिल, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ पापड्या, भुवया भूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस रिलॅक्स करत आहे, शिथिल होत आहे. जाणीव श्वासाकडे, प्राणधारण. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझे लक्ष आहे. मी श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. मी श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करणार आहोत. भ्रामरी प्राणायाम. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना भ्रामर गुंजन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना भ्रामर गुंजन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या नाकाच्या ठिकाणी, आपल्या दोन्ही डोळ्यांच्या इथे, भ्रूमध्यामध्ये आणि टाळूच्या इथे. ही भ्रामरीची स्पंदनं आपल्या आजूबाजूला रेंगाळत आहेत. आपल्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा, तिचं वलय निर्माण झालेलं आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा, या स्थितीचा आता आपण अनुभव घेत आहोत. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, हे आपण आपल्या मनाला सांगत आहोत. आणि माझं हे आरोग्य असंच निरोगी राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, माझी इच्छाशक्ती जागृत झालेली आहे आणि या स्थितीचा मी आता या क्षणी अनुभव घेत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. मनोमन आपल्या इष्ट देवतेचं, आपल्या आई वडिलांचं स्मरण करायचं आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. शरीर आणि मन यांचं सामर्थ्य वाढवणाऱ्या, मनाला निर्भय करणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचा मी जप करते, आपण श्रवण करा. मनामध्ये प्रचंड सकारात्मक विचार असतील, सकारात्मक ऊर्जा असेल. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृता. ओम शांती शांती शांती. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापांची शांती होईल. शरीर मनाचं सामर्थ्य वाढवणार हा महामृत्युंजय मंत्र. ही स्थिती कितीही आनंददायी आणि आरामदायी असली तरीही आपल्याला पुन्हा एकदा आपला दिनक्रम सुरू करायचा आहे. आणि प्रचंड आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण हा उरलेला दिनक्रम पूर्ण करणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा जाणीव देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घेऊया.
डाव्या कुशीला वळूया आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेत आपण झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. श्वास घेत घेत कमरेत नसर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मस्तक. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. सावकाश सावकाश उठा अमिताताई. झोप लागते शवासनामध्ये, हरकत नाहीये. फक्त पटकन उठू नका, सावकाश उठत जा. ठीक आहे. काही अडचण असेल तर विचारू शकता. कोणाला काही विचारायचं आहे का? ठीक आहे. भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभरात्री. थोडंसं बॉडी पेन होऊ शकतं, पण काही हरकत नाहीये. सूर्यनमस्कार डेली चालू ठेवा, म्हणजे ते बॉडी पेन कमी होईल आणि अजून आपण फ्लेक्झिबल होऊ. ठीक आहे. मीटिंग एंड करते. हरिओम.